नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणावरून संत रोहिदास संघटना संतप्त. आष्टा पोलीस ठाण्यासमोर उपोषणाचा इशारा, तहसीलदारांना निवेदन. आष्टा परिसर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणातील उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी संत रोहिदास चर्मकार विकास संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. या संदर्भात ईश्वरपूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटले आहे की आष्टा परिसरातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात काही आरोपींवर कारवाई झाली असली तरी उर्वरित आरोपी अद्यापही मोकाट फिरत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झालं आहे. तसेच या प्रकरणात एका संबंधित शिक्षकाचे नाव राजकीय दबावामुळे उघड केले जात नसल्याची चर्चा असून त्या शिक्षकाची सखोल चौकशी करून त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी ही निवेदनातून करण्यात आली आहे. याशिवाय अल्पवयीन मुलीचा गर्भपात करणाऱ्या संबंधित डॉक्टराचीही चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी व त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली आहे. पीडित मुलीला न्याय मिळण्यासाठी सर्व संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक होणं अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान या प्रकरणातील उर्वरित आरोपींना तात्काळ अटक झाली नाही तर संत रोहिदास चर्मकार विकास संघटनेच्या वतीनं आष्टा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही संघटनेने प्रशासनाला दिला आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे अध्यक्ष श्रद्धाताई शिंदे तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.